नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खामितकर. आरोग्यम धनसंपदा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सध्या सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे मधुमेह. मधुमेहांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसते आहे आणि त्यासाठी कारण आहे आपली ही आधुनिक जीवनशैली. वास्तविक मधुमेह हा काही व्याधी नाही आहे, ती आपल्या बॉडीची एक चयापचयाची प्रक्रिया आहे. त्यामध्ये बिघाड होण्याने मधुमेह होतो. आपल्या आहाराचे पचन होताना त्यातून जे ग्लुकोज तयार होते, हे ग्लुकोज पचनक्रियामध्ये निर्माण होणाऱ्या इन्सुलिनद्वारा संपूर्ण शरीरातील रक्तामध्ये मिसळून शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम करते. पॅनक्रियामध्ये योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार झाले नाही तर रक्तातील ग्लुकोज वाढते. त्यालाच आपण मधुमेह असे म्हणतो. मधुमेह ही अपायकारक प्रक्रिया आहे जी शरीरामध्ये एकदा निर्माण झाली की कायम राहते. तथापि आपला आहार विहार आणि जीवनशैलीच्या बदलामुळे आपण मधुमेहमुक्त देखील होऊ शकतो. मधुमेहाचे 3 प्रकार आहेत. टाईप 1 मधुमेह. हा मधुमेह लहान वय किंवा तरुण वयामध्ये होतो. इन्सुलिन पॅनक्रियामध्ये निर्माण न झाल्याने पॅनक्रियातील सेल्स नष्ट होतात आणि त्यामुळे रक्तामध्ये ग्लुकोज वाढते आणि हा टाईप 1चा मधुमेह होतो. त्यानंतर टाईप 2चा मधुमेह. पॅनक्रियाचे कार्य योग्य पद्धतीने होत नसल्याने इन्सुलिन योग्य मात्रेत तयार होत नाही. त्यामुळे प्रौढ व्यक्तीमध्ये हा टाईप 2चा मधुमेह होतो. याशिवाय आणखी एक गर्भावस्थेतील मधुमेह. गर्भवती स्त्रियांमध्ये देखील रक्तामध्ये शर्करा वाढते, तथापि प्रसूतीनंतर ती पुन्हा सामान्य होते. आता हे मधुमेहाची लक्षणे काय आहेत? सतत मूत्रप्रवृत्ती होणे, तहान लागणे, भूक जास्त लागणे, वजन कमी होणे, शारीरिक थकवा येणे, चक्कर येणे, जखम लवकर भरून न येणे, त्वचा विकार अर्थात त्वचा खाजविणे, संपूर्ण अंग खाजवतो, याच्यामध्ये उलटी होणे आणि दृष्टिमांद्य येणे ही मधुमेहाची लक्षणे असतात. शरीरातील रक्तातील शर्करेचे प्रमाण नेहमीच जास्त होत असेल तर डोळे, हृदय, किडनी अशा अवयवांवर याचे दुष्परिणाम दिसून येतात. मधुमेहामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित झाल्याने हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायूचा झटका यायची शक्यता वाढते. मधुमेहामुळे कोशिकांवर दुष्परिणाम होऊन हातापायाची आग पडणे, मुंग्या येणे किंवा दुखणे हे लक्षण दिसते. मधुमेहामुळे दृष्टीपटलावर परिणाम होतो आणि दृष्टिमांद्य येते. मधुमेहामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. मधुमेहामुळे किडनीच्या कार्यावर देखील दुष्परिणाम होऊन किडनी बाद होण्याची शक्यता असते आणि डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट करणे भाग पडते. मधुमेहामुळे स्मृतिभ्रंश देखील अनेक रुग्णांना होतो. आता मधुमेह व्हायची कारणे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती
विरोधात काम केल्याने आग्नेयाशय अर्थात पँक्रियाटिक कोशिकांवर दुष्परिणाम होतो. अनुवंशिकता किंवा पर्यावरण हे देखील टाईप 1 मधुमेहासाठी कारणीभूत असतात. शरीरातील चयापचय क्रियेमध्ये इन्सुलिनचा योग्य प्रकारे उपयोग होत नसल्याने टाईप 2चा मधुमेह होतो. यासाठी खालील कारणे असू शकतात. 1. वाढते वय, त्यानंतर अनुवंशिकता, शारीरिक हालचालींचा अभाव, जास्त प्रमाणात वजन वाढणे, उच्च रक्तदाब, रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड वाढणे, ताणतणाव, गर्भावस्थेतील मधुमेह, धूम्रपान, मद्यपानसारखी व्यसने ही मधुमेहाची महत्त्वाची कारणे असतात. मधुमेहाच्या उपाययोजनेसाठी सर्वात महत्त्वाचं आहे आहारामध्ये कमी फॅट आणि कमी उष्मांक अर्थात कॅलरीज असलेले पदार्थ घेणे, योग्य तो व्यायाम करणे, शरीराचे वजन योग्य प्रमाणात ठेवणे, साखर आणि मीठ याचे सेवन बंद करणे, जास्त गोड साखरेचे प्रमाणात जास्त असलेले पदार्थ किंवा तेलकट पदार्थ मधुमेह रुग्णाने खाणे टाळावे, योग्य प्रमाणात भाज्या, तंतुमय पदार्थ अर्थात पालेभाज्या वगैरे, फळे आणि पौष्टिक भोजन करणे मधुमेह रुग्णास गरजेचे असते. नियमितप्रमाणे योगासन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे तसेच शरीरात झेपेल इतकाच व्यायाम करणे, योग्य प्रमाणात अर्थात 7 ते 8 तास रात्री झोप घेणे, दुपारच्या जेवणानंतर न झोपता वामकुक्षी घेणे, तसेच ताणतणावापासून मुक्त राहणे, धूम्रपान व मद्यपान बंद करणे आवश्यक असते. तसेच प्रत्येक महिन्याला रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे, त्यासाठी घरामध्ये ग्लुकोमीटर आणून ठेवून तपासणी करणे हे विश्वासार्ह असते. कारण सध्या बाहेर अनेक लॅबमध्ये टेक्निशियन्स वेगवेगळे अंक दाखवतात, त्यामुळे ते आकडे विश्वासार्ह नसतात. कारण एकाच दिवशी आपण 2-3 ठिकाणी जर रक्ताची तपासणी केली तर सर्व ठिकाणी आकडे वेगवेगळे येतात. याचाच अर्थ आपण काय ते समजून घेणं आवश्यक आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्स अर्थात ACP ही WHO मोठी संस्था आहे. या संस्थेने 2018 मधील संशोधनानुसार जाहीर केले आहे की ज्या रुग्णाचा HbA1c 8.4 आहे तो डायबेटिक नाही. तसेच जेवणानंतर 2 तासाने रक्तातील शुगर 250 येत असेल तर तो डायबेटिक नाही. तरी देखील मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर म्हणून घेणारे अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स दिवसेंदिवस हजारो नवीन मधुमेहाचे रुग्ण निर्माण करताना दिसतात आणि त्यासाठी त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन खूपच गरजेचा आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ते नवीन रुग्ण तयार करीत आहेत याची आपण स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेहासाठी काही घरगुती उपाय सुद्धा आहेत. शरीरातील शुगर वाढली असेल तर रोज सकाळी उठल्यानंतर पाणी न पिता किंवा तोंड न धुता दगडीचा पाला अर्थात त्याला कंबरमोडी किंवा टणटणी असे मराठी नाव आहेत, फक्त एकच पान मिठाच्या पाण्याने धुवून सलग 3 दिवस खाणे. त्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ पिऊ नये आणि 4थ्या दिवशी आपली शुगर चेक केल्यास ती नॉर्मल असू शकते. तथापि प्रत्येक महिन्यातून 3 दिवस हे पान खाणे आवश्यक असते. त्यानंतर दुसरा उपाय
रोज सकाळी उठल्यानंतर चूळ न भरता, तोंड न धुता, कोमट पाणी 1 ग्लास, 1 घोट तोंडामध्ये 15 ते 20 सेकंद ठेवून नंतर प्यावे. तसेच सकाळचे पाणी पिताना उकिडवे बसून पिणं हे अतिशय उपयुक्त असते. दिवसभर सुद्धा आपण पाणी पितो तेव्हा तोंडामध्ये 15-20 सेकंद धरून पाणी पिणं हे कधीही योग्य असते. त्यामुळे तोंडातील रात्रभर तयार झालेले घटक पोटात जाण्याने मधुमेह नियंत्रित ठेवतात. त्यानंतरचा उपाय, रोज सकाळी 1 ग्लास पाण्यामध्ये 10 ग्रॅम मेथी, 10 ग्रॅम बडीशेप व 10 ग्रॅम दालचिनी टाकून निम्मे होईपर्यंत गॅसवर उकळून घ्यावे आणि नंतर चाळणीतून गाळून ते प्यावे. याच्यामुळे मधुमेह तर नियंत्रित होतोच, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते, पाचन शक्ती देखील वाढते. तथापि हा प्रयोग किमान 6 महिने नियमितपणे करणे आवश्यक असते. सकाळी रोज उभे राहून दोन्ही हात वर करून पायाच्या पंजावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा. असे किमान 5 मिनिटे केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. शिवाय दिवसभरात कधीही खुर्चीवर बसून पायाचे पंजे जमिनीवर टेकवावे व फक्त टाचा उचलून पाय सतत हलविण्याने शुगर नियंत्रित राहते. मधुमेहापासून जर आपण कायमची मुक्ती हवी असेल, कारण अनेक मधुमेहाने त्रस्त रुग्ण आम्ही पाहतोय, तर त्यासाठी आपली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न प्रत्येक मधुमेही व्यक्तीने करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण जेवणाच्या वेळा या निसर्गाने ज्या सांगितल्या आहेत त्या पद्धतीने जर आपण जेवण केलं तर मधुमेह कायम नियंत्रणात राहतो. आणि ही सकाळची जेवणाची वेळ आहे 9:30 ते 10 आणि सायंकाळी 6 ते 6:30. या 2 वेळामध्ये जर जेवण घेतलं आपण नेहमीसाठीच कायमस्वरूपी, तर आपला मधुमेह कधीही सतवू शकत नाही. आपले वजन देखील नियंत्रणामध्ये राहते, आपल्याला कोणताही व्याधी होत नाही. जास्तीत जास्त सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिकांनी जर या जीवनशैलीचा उपयोग केला तर त्यांचं वृद्धत्व अतिशय आनंदात जाऊ शकतं. कारण या सकाळी आणि सायंकाळच्या जेवणाने शरीरातील अनेक व्याधी नियंत्रणात येऊ शकतात. प्रत्येकाने जर 6 महिने हा उपाय करून पाहिला तर त्यांना 6 महिन्यामध्ये नक्कीच त्याचा फायदा दिसून येईल. आणि आपणास याचा फायदा झाल्यास आपण अवश्य माझ्या ग्रुपवर ते सांगावे, आपला व्हिडिओ टाकावा. आपल्या आणखी काही शंका असतील, अडचणी असतील तरी देखील आपण माझ्या ग्रुपवर आरोग्यम धनसंपदा या ग्रुपवर आपण पाठवू शकता. धन्यवाद.